नमस्कार, मी आहे सविता देवरे जगताप. मी आहे फातिमा शेख. मी आहे शिफा खान. चला तर मग बघूया आमचा हा कवितामय प्रवास. खडू हातात पण मनात शब्दांची दुनिया, वर्गात उभी मी लेखिकेची स्वप्न बाळगून यात. धड्यांच्या पलीकडे ही काही शोधत होते, मुलांच्या डोळ्यांत कविता जागवत होते. नजरेत त्यांच्या चमकत होती आस. मॅडम, आम्हीही करू शकतो का काही खास? आमचेही शब्द पुस्तकात येतील का? क्षणभर थांबले आणि मी मनाशी बोलले, कविता आणि वर्गातील विषय एकत्र विणू कसा, असे स्वतःलाच विचारले. ठरवले मग शब्दांना देऊया ज्ञानाची साथ, कवितेतून उघडूया शिक्षणाची अखंड वाटी. पावसाच्या थेंबांत विज्ञान उमलले, जलचक्र कवितेत अलगद सामावले. प्रकाश संश्लेषण ओळींत गुंफले, झाडांच्या पानांत सुद्धा धडे फुलले. मात्रा मोजता संख्या समजल्या, यमक जुळता बेरीजही जुळल्या. ताल लयीत मध्ये पॅटर्न सापडले, भागाकारही अगदी सहज उमगले. नदी, झाडे, पक्षी शब्दात आले, निरीक्षणाने डोळे त्यांचे खुलले. निसर्गाशी नाते घट्ट जुळले, संवेदनशील मन पक्के झाले. आईवर लिहिता कृतज्ञता जागी झाली, मैत्रीवर शब्दात प्रेमरूपी कळी खुलली. समानतेचे बीज कवितेतून रुजले, वर्गात संस्कारांचे दिवे उजळले. शब्दसंग्रह झाला समृद्ध, वाचन लेखन झाले दृढ. व्याकरणही हसत शिकले, भाषेचे आकाश मोठे झाले. भीतीची जागा आत्मविश्वासाने घेतली, मंचावर उभी राहून कविता फुलली. जे हात थरथरत होते काल, आज तेच करून दाखवताय कमाल. दोन छोट्या कवयित्री आणि मी एकत्र विणली स्वप्नांची वीण ही. खडूच्या रेघा, कवितेंचे रंग, आमच्या प्रवासाचा झाला सुरेख संग. माझं मूल लिहितं झालं, पालकांच्या डोळ्यांत आनंद दाटला. माझं मूल लिहितं झालं. आवाज घुमला, शाळेची ओळख झाली नवी, कारण इथे तयार होताय बालकवी.